नमस्कार. 3री ते 8वीच्या विद्यार्थ्यांचा पाया भक्कम करायचा आहे. कारण भावी शिक्षणासाठी प्रथम 3री ते 8वीचा पाया भक्कम असणं गरजेचं आहे. गणित, इंग्रजी, मराठी, हिंदी, व्याकरण, वाचन, हस्ताक्षर व बोलण्याचे कौशल्य निर्माण करणं महत्त्वाचं आहे. कारण भावी शिक्षणात ह्या गोष्टी सर्वात जास्त उपयोगात येतात. हेच पालकांना बऱ्याचशा समजलेलं नाही आहे किंवा विद्यार्थ्यांनी समजत नाही. व भविष्यात BCom, BBA, MBA करताना वाऱ्या करतात. त्यावेळेस वास्तविक पैसा खर्च होतो, वर्ष वाया जातं. 12वीपर्यंत तसंही पास करतात, कारण का त्यांना शिकवायचं नाही आहे, फक्त ढकलायचं आहे विद्यार्थ्यांना. पण वास्तविक अडचण फर्स्ट इयरला गेल्यानंतर सुरू होते व ती होऊ नये यापुढे ही मनापासून इच्छा आहे. तसंच BCom, BBA, लॉ, MBA, DTL, हॉटेल मॅनेजमेंटचे विद्यार्थी जे बॅकलॉग राहतात आणि 2-3 वर्ष वाऱ्या करत बसतात, त्याचा काही फायदा होत नाही, उलटं आर्थिक नुकसानच होतं. तसंच वर्षही वाया जातात व ह्याच काळात नको ती व्यसनं लागून जातात किंवा बऱ्याच वेळा पाऊलही चुकतं. आणि मग मुलगा किंवा मुलगी चुकली म्हणून दोष देण्यापेक्षा त्यांना व्यवस्थित समजून सांगा. आजचीही जेनझीज समजून घेतात जर नीट समजवलं तर. प्रॉब्लेम एकच आहे, आपण त्यांच्या हातात जो डब्बा दिला आहे ना, त्याने त्यांना डायवर्ट केलं आहे. ते सविवेक बुद्धी, वैचारिक विचाराने निर्णय न घेता रील व सोशल मीडिया तसेच फालतू मित्रमैत्रिणीच्या नादात वाहत चालले. हे वास्तविक सत्य समजत नाही आहे आणि जेव्हा मोठा झटका बसतो तेव्हाच पालकांना कळतं. बरीचशी मुलं मुली आहेत ज्यांनी प्रेमाच्या नावावर स्वतःला झोकून दिलं व सक्सेस झाले नाही तर आत्महत्याही केली. बापाच्या खांद्यावर लेकाचं किंवा लेकीचं मृतदेह नेणं सर्वात वाईट व हेच आजच्या पिढीला समजवणं गरजेचं आहे. पण प्रत्येकजण फक्त पैशाचा विचार करतो. मुलं आपली संपत्ती, पैसा नाही. पण हे समजवणं आजच्या पिढीला गरजेचं आहे आणि ते कार्य परत मी 2026पासून आरंभ करतो. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना ज्यांचे वैचारिक पातळी उत्तम आहे, शैक्षणिक, नोकरी, व्यवसाय, प्रेमात यशस्वी होऊ इच्छिते अशाच विद्यार्थ्यांनी मला भेटावं. कारण फालतूगिरी, टाईमपास, थिल्लरगिरी करणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्यांनी माझ्याकडे येऊ नये. मला वेळेत ग्रॅज्युएशन पूर्ण करणारे, स्वतःला कर्तव्य जबाबदारी उचलण्यायोग्य बनवणारे व आयुष्यात आपल्या प्रामाणिक प्रेमा